नमस्कार, मी प्रीती. जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. काल राजीनामा दिला. आपण सगळे ज्ञात आहात. जिल्हा अध्यक्ष होत असताना त्यांनी शिंदे साहेबांना 10 वेळा भेटले. शिंदे साहेबांनी मोठ्या मनानं धवलसिंह मोहिते पाटलांना जिल्हा अध्यक्षपद त्यांनी दिलं होतं. जिल्हा अध्यक्षपद आपण घेत असताना साहेबांना आणि त्यांचं नेतृत्व मान्य करून, काँग्रेस पक्षाचं नेतृत्व मान्य करून तुम्ही इथं आलात. आणि आम्हाला 8 दिवस अगोदरच माहिती झालं होती की धवलसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये जाणार आहेत. ते कधी कुठल्या पक्षाचे होऊ शकत नाहीत. जिथं सत्ता असते हे लोक जात असतात. पहिले भाजपमध्ये होते, नंतर शिवसेनेमध्ये गेले, नंतर काँग्रेसमध्ये आले. आता काँग्रेसमध्ये जात असताना ज्या नेत्यांनी तुम्हाला जिल्हाध्यक्षपद केलं, पद घेताना हात जोडून घ्यायचं आणि पद सोडताना त्याच नेते मंडळीवर टीका करायचं, हे धवलसिंह मोहिते पाटलांनी खोटं बोलणं सोडून द्यावं. त्यांनी ज्यावेळेस अडचणीत होते त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यांचं मत आहे की माझ्या घराण्यामध्ये मला कोण चौकशी केलं नाही, मी अडचण असताना मला कोण विचारलं नाही. 2 वेळा मीच मोहिते पाटील, पद्मजा मोहिते पाटील, त्यांचा नंबर दिला माझ्याकडे फिट आहे. मी शिंदे साहेबांना 2 वेळेस त्यांचा नंबर दिला. 2 वेळेस शिंदे साहेबांनी त्यांना फोन लावला किंवा काही अडचण असेल तर आम्ही तुमच्याबरोबर आहे. एवढंच नव्हे तर विजयदादा मोहिते पाटील साहेब व महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष सर्वस्वराव पवार साहेब यांच्या हातून अकलूजला शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर सत्कार, नागरिक सत्कार ठेवला होता. शिंदे साहेबांची 84 वाढदिवस अकलूजमध्ये किमान 50,000 लोकांमध्ये त्यांनी मोहिते पाटलांनी बोलून केला. अकलूजमध्ये जात असताना शिंदे साहेबांनी पद्मजा मोहिते पाटलांना फोन लावला की मी तुमच्या घरी येऊ इच्छितो आणि तुमच्या अडचणी ज्या आहेत मला तुम्ही सांगा. त्यावेळेस पद्मजा मोहिते पाटलांनी सांगितलं की आम्ही पूर्ण फॅमिली पुण्यामध्ये आहे, आम्ही कोणी घरी नाही. त्यावेळेस देखील त्यांनी घरी जायचा प्रयत्न केला. तुम्ही खोटं बोलत असताना तुम्हाला कोण विचारलं नाही, माझी कोण चौकशी केली नाही. तुमच्या खुद्द आईसाहेब त्यांना शिंदे साहेबांनी 2-3दा फोन लावला, माहिती घेतली. तुम्ही अडचणीत असताना सांगता की मी लोकसभेला काम केलो. तुम्ही तर 1 वर्ष लोकसभेच्या अगोदर फरार होता, काँग्रेस बॉलमध्ये आला नाही. दुसरी गोष्ट तुम्ही सांगितलात की काँग्रेस पक्षामध्ये शिंदेचं साहेब चालू आहे. काँग्रेस पक्षामध्ये तैवर साहेबांवर त्यांनी टीका करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही लोकसभेला काय काम केलात? भारतीय जनता पार्टीचं काम केलात. विधानसभेला राम सातपुतेचं काम केलात. खरं तर पक्षाने मागच त्यांना राष्ट्रवादी पक्षाची मागणी होती की देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं, जनसेवाच्या लोकांनी सगळ्यांना आदेश दिला की भारतीय जनता पार्टीचं काम करा. आणि ते फोटो देखील सगळीकडे व्हायरल झालते की देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी गेलेले. त्यावेळेसच राष्ट्रवादीची मागणी होती त्यांना पक्षांना काढा. तर बाई शिंदे साहेबांनी मोठ्या मनाने त्यांना त्या पदावर ठेवलं, काम करायला संधी दिली. आता विधानसभेला देखील त्यांनी त्या ठिकाणी राम सातपुतेचं काम केलं, ते देखील रिपोर्ट होते. पण जाता जाता पक्षाला नावं ठेवणं, ताईंना व शिंदे साहेबांना टार्गेट करणं हे खोटं बोलण्याचा एक त्यांचा प्रयत्न आहे. केवळ सत्ता असतील त्या ठिकाणी हे लोक जातात. हे कुठल्या पक्षाचे राहणार नाहीत किंवा हे पक्षाचे कुठल्या त्यांनी देणं घेणं नाही. केवळ भारतीय जनता पार्टी सत्ता राम सातपुते यांच्या माध्यमातून स्वतःवरची केस गुन्हा काढून घेण्याकरता ते स्वतः देवेंद्र फडणवीसला भेटले होते. त्यांची मदत घेऊन त्या ठिकाणी ते फरार असताना अकलूजमध्येच राहायचे, पण घर खातं देवेंद्र फडणवीस साहेबांकडे होतं म्हणून त्यांना मदत झाली आणि हे बरेच दिवस त्यांच्याबरोबरच होते. आज ते फक्त उघड झाले, लोकांना कळालं भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहेत. पण यांचा बरेच दिवस प्रयत्न चालू होता भारतीय जनता पार्टीमध्ये जायचं, ते गेलेले आहेत. त्यांनी माझ्यावर देखील सांगितलं की नरोटेंच्या वार्डात लोकसभेला त्यांचा प्रभाग मायनस होता. तर माझी विनंती आहे की माहिती घेऊन आपण बोलावं. लोकसभेला ताईंना ह्या ठिकाणी माझ्या प्रभागात 9,441 मतं हे काँग्रेस पक्षाला आहेत आणि राम सातपुते भारतीय जनता पार्टीला 7,486 मतं आहेत. माझ्या प्रभागातून 1950चा लीड ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला होता.
हे देखील आपण आरोप करताना माहिती घेऊन तुम्ही बोलावं. आपण साहेबाला त्याला काँग्रेस पक्षाला टार्गेट करत असताना एक मान सन्मान जिल्ह्यामध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी मिळाला, शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने मिळाला, ते आपण विसरलात आणि स्वतःहून राजीनामा दिलात. तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही ताईंचा फोटो घालत नाही, साहेबांचं नेतृत्व मान्य करत नाही, अनेक लोकांना बोलवत होता, हे आम्हाला माहिती असताना देखील एक मोठ्या मनाने शिंदे साहेबांना तुम्हाला संधी दिली. पण आज ते तुम्ही सन्मानानेच गेला, बरं झालं. कारण का लोकांची मागणी होती की तुम्ही भारतीय जनता पार्टीवर हात जोडवता. भारतीय जनता पार्टीच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये तुम्हाला अनेक लोकांनी बघितलं होतं, मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीसांना भेटलेलं बघितलं होतं, तरी देखील मोठ्या मनाने पक्षाने तुम्हाला आजपर्यंत ठुलं. पण जाताना ह्या ठिकाणी ज्याप्रमाणे तुम्ही सन्मानाने खुर्चीवर बसलाय, सन्मानाने तुम्ही खरं घरी जात असताना काँग्रेस पक्षाबरोबर साहेबावर टीका करायला नाही पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही जाता आता सगळ्यांनाच ह्या ठिकाणी एक काँग्रेस अध्यक्ष म्हणून जे मागचे आहेत त्यांना आज देखील सन्मानाने आम्ही सगळे बोलतो, वागणूक देतो. तुम्ही तो जाता तेवढं देखील विचार केला नाही की आपण ह्या पक्षामध्ये 2 वर्ष काम करत असताना एवढी मोठी पक्षाने संधी दिली, शिंदे साहेबांनी संधी दिली, पण जाता तुम्ही विष वकण्याचं काम ह्या ठिकाणी दादा केलात. हे कुणालाही जिल्ह्यातल्या व शहरातल्या लोकांना आवडलं नाही. काही कारण नसताना नेते मंडळ टार्गेट करणं, आमच्यासारख्या लोकांना डिपॉझिट जप्त झालं. अरे मी तर डिपॉझिट जप्त झालं हे निवडणूक पैलवान असतं, कोणतर पडत असतं, कोणतरी येत असते, जय पराजय होत असतंय. मला पक्षाने संधी दिली त्यामुळे लढलो आहे आणि ह्याच्या पुढे देखील पक्षाचं काम करणार नाही. मी रडणार नाही, लढणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे जय पराजयाचा आम्ही कधी विचार केला नाही. पक्षाने जी संधी दिली त्या संधीचा ह्या ठिकाणी आपण प्रयत्न केलाय निवडणूक लढवायचा. अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा.